आज ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या सुवर्णनगरीमध्ये महाराजांच्या सजीवन समाधीला 77 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यानिमित्तानं हा येणारा जो उत्सव आहे आपला रथोत्सव मुख्य तो 77 आहे। त्यानिमित्तानं ही आता इथून पुढं 11 दिवस या ठिकाणी भव्य दिव्य अशी या ठिकाणी यात्रा भरणार आहे। यात्रेचा आजचा पहिला शुभारंभ या ठिकाणी महाराजांच्या पादुका सकाळी समाधीला महाअभिषेक करून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करून त्यानंतर महाराजांच्या चरण पादुकाला अभिषेक करून सर्व ग्रामस्थ देवस्थानचे आमचे चेअरमन साहेब विश्वस्त ग्रामस्थ सर्व शाळांचे विद्यार्थी ग्रामस्थ याच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चरण पादुकाला अभिषेक करून ध्वजेचं पूजन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरवली जाते यात्रास्थळ जो आहे आपला त्या ठिकाणी आज आता ध्वज आपण उभा केलेला आहे। इथून पुढे आता संपूर्ण आजपासून यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे। या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे इव्हेंट ठेवलेले आहेत, ते कार्यक्रम आहेत। ते प्रमुख दिवस हा रथोत्सवाचा तारीख 29 आहे। 29 डिसेंबर या दिवशी महाराजांची पहाटेच्या वेळेला समाधीला महापूजा करून त्यानिमित्तानं सकाळपारी 6ला महाराजांची चरण पादुका आणि प्रतिमा रथामध्ये स्थानबद्ध करून आपण त्यानंतर जे काय आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आज यंदा लाभलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन होईल आणि पुन्हा 11 वाजून 10 मिनिटांना बरोबर महाराजांच्या या मंदिराच्या गेटमधून तो रथ बाहेर पडणार आहे। संध्याकाळी जवळजवळ 11 साडे11 वाजतात रथ मंदिरामध्ये पुन्हा परत यायला। तर याप्रमाणे असं जवळजवळ 12-13 तास या ठिकाणी महाराजांची रथोत्सवाची मिरवणूक निघत असते। या मिरवणुकीकरता येणाऱ्या सर्व भाविकांकरता या संपूर्ण या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सोयी नियुक्त असं ही यात्रा केलेली आहे। कालच आमचे आमदार या तालुक्याचे महेश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिटिंग झाली। ती मिटिंग अशी त्या मिटिंगमध्ये असा विषय आला की ही संपूर्ण यात्रा ही आपली असणारी स्वच्छता यात्रा आणि आरोग्यदायी यात्रा व्हावी, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमतरता नसणार आहे। आरोग्य विभाग या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित सगळ्या सुविधांनी उपलब्ध आहे। पोलीस डिपार्टमेंटसुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतील जातं तुम्हाला त्यांच्या माहिती देतील तुम्हाला। तर या ठिकाणी सर्व सोयीयुक्त ही यात्रा आहे, आनंददायी यात्रा असणार आहे। संपूर्ण या ठिकाणी गेली 10 दिवस या ठिकाणी सगळे रोज 1-2 या ठिकाणी इव्हेंट आहेत आणि या यात्रेमध्ये कुठल्याही भाविकांना कमतरता राहणार नाही। फक्त या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वांना ही महाराजांच्याच पुण्यतिथीनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक वृंदांना आपले महाराष्ट्र राज्य नवीन भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा सुजलाम सुफलाम भारत देश आपला व्हावा, दुष्काळमुक्त भारत व्हावा, चांगली सुख समृद्धी लाभावी, सर्वांना प्रभू रामचंद्रांचं सरकार यावं, राज्य यावं अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून येणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असा सर्वांना शुभ आशीर्वाद देतो। या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरूंना मंदिरामध्ये समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना बुंदीचा प्रसाद त्या ठिकाणी मोफत आहे, तो वाटण्याचं काम चालू असतं। सर्वांनी दर्शन घ्यावं, त्यानंतर बुंदीचा प्रसाद घ्यावा, यात्रेचा आनंद घ्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना महाराजांची चरणी प्रार्थना करून सर्वांना शुभाशीर्वाद देतो। निमित्त या ठिकाणी आजपासून यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि या यात्रेमध्ये आजपासूनच क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो, बैलगाड्या असो, कुस्त्या असो आणि मुख्य दिवस रथोत्सव असून या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे, युवा महोत्सव आहे आणि श्वान प्रदर्शन आहे। त्यानंतर जनावरांच्या या ठिकाणी निवडे आहेत। हा सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त जी यात्रा भरली जाते हा जो भाग आहे तो दुष्काळी भाग असून या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या मिळवण्यासाठी ही यात्रा जनावरांची भरवण्याचा त्यावेळेला निर्णय झाला। हा भाग खिलारी जनावरांसाठी फार प्रसिद्ध असणारा भाग आहे आणि अलीकडच्या काळात पशुधन वाढणं हे गरजेचं असल्यामुळं या ठिकाणी ह्या यात्रेमध्ये जनावरांना सर्व सुविधा सर्व प्रकारच्या देऊन ही कृषी प्रदर्शनसुद्धा या येथील शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान आधुनिक पद्धतीची शेती करण्याचं तंत्रज्ञान मिळावं ह्या उद्देशानं सुद्धा या ठिकाणी कृषी प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं युवकांना युवा महोत्सव असो आणि आउटडोअर सगळ्या गेम्स या ठिकाणी केलेले आहेत जेणेकरून सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहो। सेवागिरी महाराजांची ही यात्रा गरीब आणि
सर्व श्रद्धाळू सर्वसामान्य लोकांची ही यात्रा असल्यामुळं प्रत्येक या ठिकाणी 10 रुपयेपासून सुद्धा या ठिकाणी देणगी दिली जाते आणि हे नवसाला पावणारे असे सेवागिरी महाराजांचं देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रथावर निधी मिळत असतो. हा निधी मिळालेला आम्ही सर्व ट्रस्टी या ठिकाणी समाज उपयोगी कार्य वैद्यकीय असो, शैक्षणिक असो, शेतीविषयक असो ह्या कार्यासाठी आम्ही तो निधी खर्च करत असतो. त्यामुळं या देवस्थान हे की वेगळं देवस्थान आहे आणि या ठिकाणी 10 दिवस सतत 2-3 लाख लोक येत असतात. त्यामुळं सर्व ट्रस्टी आणि मठाधिपती यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात काम असतं. या ठिकाणी मी चेअरमन असलो तरी या ठिकाणी सुंदरगिरी महाराज जे मठाधिपती आहेत, आमचे विश्वस्त रणधीर शेठ जाधव असतील, बाळासाहेब जाधव असतील, संतोष वाघ असतील, सचिन देशमुख असेल किंवा गौरव जाधव असतील आणि सर्व ग्रामस्थ ही यात्रा पूर्ण पार पाडण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही कष्ट घेऊन ही यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सर्वांना सेवागिरी महाराजांचं दर्शनही होईल, आशीर्वादही मिळेल आणि ज्या पद्धतीनं या ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची शेती करण्याचं ज्ञान अधिक उलाढाल आणि आनंदी मिळेल अशा पद्धतीची आरोग्यदायी यात्रा आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. या 77व्या रथोत्सवानिमित्त यावर्षी यात्रा कमिटीने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या प्रकारे यात्रेचं नियोजन केलेलं आहे. यावर्षी मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाड्या शर्यती ज्या आहेत त्या या गावातील कुठलीही बैलगाडी पळणार नाही असा गावकऱ्यांनी गाव कमिटीने निर्णय घेतला होता. त्याचबरोबर व्हॉलीबॉलमध्ये सर्व देशातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात असे इतर भागातील संघ या ठिकाणी आले मोठ्या प्रमाणात. त्याचबरोबर कुस्ती स्पर्धाही मोठ्या प्रमाणात भरवणार आहेत. पंजाब, हरियाणाचे सर्व मल्ल आणि महाराष्ट्रातील मल्ल असे मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा भरवण्यात येणार आहे. रथोत्सवानिमित्त पोलीस स्टेशन असेल व सर्व डिपार्टमेंट असेल यांनी काल नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि जो मुख्य बैल बाजार आपल्या खिलार जनावरांचा बैल बाजार पुसेगावचा आहे त्या बैल बाजारात यावर्षी मोठ्या प्रकारात आपण बाहेरचे बैल या ठिकाणी येणार आहेत बैल बाजारात. आणि दुसरा एक मुद्दा या ठिकाणी गोवंश जे कमिटी आहे त्यांनी आज पोलीस स्टेशनला किंवा देवस्थानला जी विनंती केली होती की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा म्हणजे तुमचा कत्तलखाना किंवा जो कसाई हा या ठिकाणी येऊ नये, तर त्याला आम्ही सर्व त्या गोवंश अद्यापद्यवाल्यांना पूर्व प्रशासनाने आणि देवस्थानी ग्वाही दिलेली आहे. तशा प्रकारचे आम्ही बोर्ड लावणार आहे आणि त्या प्रकारे या ठिकाणी गोवंशबद्दीला आम्ही देवस्थानाचा पूर्ण पाठिंबा राहील. आणि त्या दृष्टीनं ज्यांनी या ठिकाणी उद्या उपोषणाचा निर्णय घेतला तो त्यांनी माघार घ्यावा अशी मी देवस्थानी कमिटीच्या त्यांना विनंती करतो. आणि उपोषण करायचं असेल तर यात्रा झाल्यानंतर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माजी चेअरमन आणि विद्यमान विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव या सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज जो यात्रेचा प्रारंभ झाला, या यात्रेच्या प्रारंभामध्ये आत्ताच मी सांगितल्या बाईटमध्ये अनेक इव्हेंट आहेत. त्यापैकी महत्त्वाचा इव्हेंट कुस्त्या. आणि या कुस्त्या एक महाराजांचा सेवागिरी महाराजांचा त्यावेळचा आवडता खेळ म्हणून तो पारंपरिक खेळ आजही आम्ही जोपासलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा हे कुस्त्याचा फड या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि जी तारीख आहे 28 डिसेंबर शुक्रवार 2024 शनिवार 2024. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातलेच नाही तर परराज्यातले पैलवानसुद्धा या ठिकाणी कुस्ती खेळण्यास येतात. यामध्ये पहिली कुस्ती भूपेंद्र अजनाळा विरुद्ध माऊली कोकाटे आणि यासाठी आमचं इनाम आहे 5 लाख रुपये. दुसरी कुस्ती दिनेश गुलिया आणि दादा शेळके यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्टनं इनाम ठेवलेलं आहे 4 लाख रुपये. तिसरी कुस्ती जी आहे छोटा सुदामा आणि चव्हाण अशा रवी चव्हाण अशा ह्या पहिल्या 3 कुस्त्या देण्यासाठी इनाम आहे 3 लाख. आणि त्यानंतरची इनाम 2 लाख आणि 2 लाख अशा ह्या प्रमुख 5 लाख कुस्त्या आहेत. आणि अशा असंख्य कुस्त्या शेकडो कुस्त्या या मैदानामध्ये होणार आहेत. आणि या कुस्त्यांचं नेटकं असं नियोजन आमचे देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन माननीय डॉक्टर सुरेश जाधव, आमचे माजी चेअरमन आणि विद्यमान विश्वस्त रणधीर शेठ जाधव, संतोष वाघ आणि सर्व विश्वस्त, याचबरोबर हे जे कुस्ती मैदानाचं खरं नियोजन आमचे विजय जाधव करत असतात त्यांचं आणि ग्रामस्थ पुसेगाव या सर्वांनी अतिशय नेटकं असं नियोजन केलेलं आहे. आणि त्या 28 तारखेला संपन्न होत आहेत.
व्यापारी जे पुसेगावमध्ये जे व्यापार करण्यासाठी येतात त्यांचा असा अनुभव आहे की पुसेगावची एक यात्रा जर केली तरी आम्हाला वर्षभर कुठल्या यात्रेची गरज नाही असं त्यांचा अनुभव आहे. आणि ही यात्रा परंपरेनं चालत आलेली आहे आणि इथे जे असणारे इव्हेंट बैलगाडी असो, कुस्ती असो, क्रिकेट असो, मॅरेथॉन असो, अशा पद्धतीने मोठमोठे इव्हेंट भरवले जातात आणि ते इव्हेंटचं अख्ख्या महाराष्ट्रात पुसेगावचं इव्हेंट म्हटलं की एक नंबर असा येतो. आणि बैलगाडी शर्यतीत तर असं आहे की पुसेगावची जर शर्यत जिंकली तर तो महाराष्ट्रात एक नंबर जिंकला असं आपण मानलं जातं. त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त, या यात्रेनिमित्त पोलीस प्रशासन, सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी 500 जवळपास अंमलदार आणि होमगार्ड पोलीस बंदोबस्त करता 10 दिवस असणार आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता या ठिकाणी रोडचं डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे, ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व अधिकारी अंमलदार या ठिकाणी बंदोबस्त करता येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरता जे 10 दिवस वेगवेगळे इव्हेंट आहेत, बैलगाड्या शर्यत, कुस्ती, व्हॉलीबॉल स्पर्धा, त्याचबरोबर कृषी प्रदर्शन, रथ उत्सव या दरम्यान पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. आणि तसेच सर्व पोलीस बंदोबस्त माननीय पोलीस अधीक्षक यांनी या ठिकाणी पुसेगाव पोलीस स्टेशनला दिलेला आहे. तर तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी होईल आणि कुठल्याही पद्धतीनं भाविकांना गैरसोय होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन योग्य ते काळजी घेईल.